हॅलो. तर आज तुम्हाला कोकणची सफर दाखवणार आहे ह्या मिनी ब्लॉगमध्ये. खरं तर ह्याचा मी फुल ब्लॉग बनवलेला आहे. तो तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. कारण गावी आहे त्यामुळे एडिटिंगला आणि तो अपलोड व्हायला बराच उशीर जातोय त्यामुळे. तर आजी-आजोबांच्या घरातून आम्ही आलो माझ्या माहेरी. तर हे माझं घर जिथे माझं लग्न झालं होतं आणि आता उर्वीला घेऊन पुन्हा इथे आली आहे. तर छान दुपारच्या वेळेला जेवण केलं, फ्रेश झालो आणि संध्याकाळच्या वेळेला निवांत आम्ही दोघे आणि पप्पा तिघेही रानात फिरायला निघालो. जाताना सर्वात आधी पप्पांनी त्यांना वाडा दाखवला आणि मग चिकूची बाग दाखवली. तर चिकू बऱ्यापैकी भरपूर आले होते. घराजवळचे झाडे तिथे सुद्धा होते आणि इथे ह्या बागेत सुद्धा होते. आणि आत्ता गेलो आमराईमध्ये. आमराईमध्ये सर्वात पहिला आंबा दिसला तो केशर आणि इतका छान त्याचा सुगंध येत होता ना. बरेच आंबे आले होते. दरवर्षीसारखे नाही, पण बऱ्यापैकी छान आंबे आले होते. सोबत हापूस आंबा सुद्धा भरपूर होता आणि जाता-जाता एक बोंड असं ट्राय केलं. म्हणजे जो काजूच्या पाटी जो फळ असतो ना, तो. आता तुम्ही त्याला काय म्हणता ते मला कमेंट्समध्ये सांगा. मी तरी इथे बोंड म्हणतो. आणि बऱ्यापैकी आंबे आले होते. आता तर आम्ही आंबे काढायला नाही, तर काजू काढायला चाललो आहोत. म्हटलं बघू रानात कुठे दिसतायत का आणि जाता-जाता हे बघा, असं खाली सुके काजू असे पडले होते, सुके सुके बोंड आणि काजू. तर ते आम्ही गोळा-गोळा करत चाललो होतो आणि जाता-जाता पप्पा सगळी ह्यांना माहिती देत होते. इथे आमची जागा आहे, इथे आमची जमीन आहे, इथे काजूची झाडं आहेत, असं सगळं त्यांना सांगत बसले होते. तर आणि आम्ही जाता-जाता हे बघा, मागे मला आधी भीती वाटली, हे कुत्रे इतकी मागोमागे काय येतात? 6 कुत्रे होते. पण म्हटलं नाही, आपल्या संरक्षणासाठी येतात. टेन्शन घ्यायचं नाहीये, ते आपले बॉडीगार्ड आहेत. तर असं फिरत-फिरत आम्ही चाललो होतो जाता-जाता. करवंद सुद्धा मिळाली. त्यांना जांभळं खायची होती, पण जांभळं काही तिथे दिसलीच नाही. करवंद खूप छान गोड होते आणि फुलं आहेत ना, गावी या फुलांची भाजीसुद्धा करतात. मी कधी ट्राय नाही केली, पण मम्मी माझी बनवते. आणि ह्या पायवाट्याने जाण्याची मज्जाच काही वेगळी असते. जसे ओले काजू आणि ओल्या काजूची भाजी तर बापरे! खूपच भारी लागते. आणि लग्नानंतर मी सध्याही कोली, वांग बटाटो ह्यामध्ये जास्त ती भाजी करते आणि खूपच छान लागते बघा. करवंद आधी त्यांनी करवंद भरवलं तर गोड होता म्हणून पुन्हा बघितलं तर खूप आंबट असा करवंद होता. आणि हे कुत्रे बघा आमच्या मागोमागे परत आलेत. पूर्ण वेळ आमच्या सोबतच ते होते आणि फक्त रिटर्न यायच्या वेळेला कुठे गायब झाले काय माहिती? किंवा त्यांना त्या जागी जायचं असेल आणि आम्ही त्यांच्या पुढे चाललो असेल, असं सुद्धा काहीसं असेल. आणि हा बघा हे काजू शोधण्याची ही ट्रिक फक्त काठीने जरा थोडाफार पाळापाचोला बाजूला केला ना, तर सुके काजू आरामात मिळतात. आणि म्हटलं जाता-जाता आता घरच्यांसाठी करवंद छान घेऊन जाऊयात. कायराला, उर्वीला सुद्धा आवडतात. आणि त्यानंतर घरी गेलो, थोडं रिलॅक्स झालो आणि रात्रीचं जेवण झाल्यावर सगळेजण अंगणात बसले होते. ही माझी आजी आणि ही सगळी फॅमिली. सगळेजण गप्पा-टप्पा चालल्यात. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे वाडीची पूजा आहे, त्याच्याबद्दल सुद्धा थोडं डिस्कशन चालू होतं आणि आजच्या दिवशी असं मुलांच्या अशा मॅच ठेवल्या होत्या, ते बघण्यासाठी इथे गेलो. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.